नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना कॉर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत आपल्या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला जो आहे तो ऑल प्रेस करायचा आहे। एकंदरीत हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की PM किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे, PMचा 21वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि PMचा 21व्या हप्त्याचे 2000 रुपये फक्त याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ मित्रांनो। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच आपली बिझनेस आयडियावर एक ईबुक आहे, ती आपल्याला घ्यायची असेल तर चॅनलच्या बायोमध्ये किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। 50+ बिझनेस आयडिया आहेत, आपण शेतीसोबत करू शकता किंवा घर बसल्या पण करू शकता। एकंदरीत आपण जर पाहिलं तर 21वा हप्ता फक्त याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। विशेषतः कोणकोणते शेतकरी असणार आहेत या संदर्भात माहिती घेऊ। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता 20वा हप्ता आताच देण्यात आला आणि 20वा हप्ता टाकला त्यावेळेस काही अटी असतात, त्या अटी पण आपण लक्षात घेतल्या पाहिजे। मुख्यतः 3 अटी आपण म्हणू, 3 अटी शर्ती किंवा 3 जे प्रॉब्लेम आहेत ते असतात। विशेषतः म्हणजे आपण जर पाहिलं तर लँड व्हेरिफिकेशन हा एक प्रॉब्लेम असतो, हा दुरुस्त असणं फार महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे। दुसरा असा असतो की आधार सेडिंग स्टेटस हा फार महत्त्वाचा असतो। आधार सेडिंग स्टेटसमध्ये म्हणजे बँक खातं जे आहे आपलं बँक खातं जे आहे ते तुम्हाला बँक खातं तुमच्याकडे जे आहे ते आधारला लिंक असणं पण फार महत्त्वाचं आहे। असा PM किसान योजनेचा दुसरा असा पर्याय आहे, दुसरा असा अट आहे की आधार कार्डला बँक लिंक असेल तरच हप्ता। हे 2 महत्त्वपूर्ण असे पॉईंट होते। तिसरा असा पॉईंट आहे की EKYC PM किसान योजनेची EKYC पण पूर्ण असणं गरजेचं आहे। तसेच आपण जर लाडकी बहीण योजनेची EKYC केली नसेल तर ती पण करू शकता। सर्व लाडकी बहिणींना सुद्धा EKYC करायची आहे आणि PM किसान योजनेची आपण EKYC केली नसेल तर करायची आहे। ही 3 गोष्टी लक्षात घ्या। 21वा हप्ता या 3 गोष्टी बरोबर असणार तर 21वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। धन्यवाद।